मला कळतच नाही तुमचं कुठलं वागणं खरं आणि कुठलं खोटं. हो ना, ऍक्टर आहे ना, त्याच गोष्टीचे तर पैसे घेतो मी आणि त्याच पैशातून हे खास गिफ्ट आणलंय फक्त तुझ्यासाठी. हो, हे सकाळी बघितलं होतं मी. तेच तुम्हाला विचारणार होते की काय आहे. नाही आता कोणाला काही विचारायची गरजच नाही. काय हे लग्नाआधी हिला मी फक्त 2-3 वेळा भेटलो असेल, पण आता सकाळी खूप गप्पा झाल्या. त्यात ती सारखं मला म्हणत होती की बाबा हे करा ते करू नका, असं हक्काने हक्काने सांगत होती. काय या घराला या सगळ्याची सवय नाही हो. म्हणजे आता हसत खेळत नाही, पण गजबजलेलं झालंय घर, आणि ते केवळ मोहिनीमुळे. आणि शिवाय आर के सरांना नवीन फिल्म मिळाली, म्हणजे आता वहिनी साहेबांचा पायगुण दुसरं काय. अरे वा, ही मुलगी आमच्या घरात जसं सुख घेऊन आली ना, तसंच तुमच्या घरातही सुख घेऊन येते. आणखीन काय हवंय आम्हाला? खूप मेलोड्रामा होतो हे. मुंबईने तुझी रूम दाखव ना मला. दी, तू बघितली असशील ना इंटरव्ह्यूज मध्ये, पॉडकास्ट मध्ये. राहू दे ना, आता नको बघ इथे. ना आई, कसं करते बहिणीला. तू मला दाखव ना आता आरकेची रूम. म्हणजे आधी ती आरकेची रूम होती, आता ती तिची रूम आहे ना. प्लीज मोहिनी, मोहिनी, हे बघ, हे तुझं जरा सामान आणलंय ते घेऊन जा. हे कपड्यांची बॅग पण घे. आमचे कपडे वगैरे राहू दे, मला रूम बघायची आहे. तिथे रूम आहे. कार्तिकी! आलेच. काय करू? ललिता ताई दिसत नाहीयेत कुठे, बाहेर गेल्यात का? नाही, आमचा फोन झाला तेव्हा त्या म्हणाले होते की मी घरी असेल. येतील ना एवढ्यात, म्हणजे आमंत्रण द्यायला बरं होईल ना. येतील आणि नाही चाले तर मला काही फारसं आश्चर्य नाही वाटणार. ओ हाय, नमस्कार. मला माहिती नव्हतं तुम्ही आलाय. या 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 घरात तुझ्या आईशिवाय इतरही काही माणसं राहतात, ह्याची जाणीवच नाहीये ना तुला. हं? किती वाजता बेड आहे. सो सॉफ्ट, सो कम्फर्टेबल. आपल्या घरचा बेड तर असा आहे ना, असा एकदम दगडाचा बनलाय. मोहिनी, तुला झोप लागते का या बेडवर? का मस्त आहे. सो अँटिक यार. हे बघ, याला आरसा पण आहे. मोहिनी हे बघ लवकर. मी ठेवणार आहे, मला आवडलंय. दीदी, झाले ना तुझी रूम बघून. चल ना आता आपण जाऊ बाहेर. ते काय ना, हे येतील आणि ह्यांच्या आई म्हणाल्या होत्या की त्याही येणार आहेत, तर चल ना आपण बाहेर जाऊ. काय यार तुझं मोहिनी, तू तर असं बोलते की जसं मला अलाउडच नाहीये तुझ्या रूम मध्ये. तसं नाहीये दीप, पण पण काय? हे बघ, ऐक, आता हे माझं सासर आहे ना. ऐक ना दी, तर सगळे बाहेर ताटकळत उभे आहेत आणि आपण असं आतमध्ये, ते छान नाही वाटत. चल ना जाऊ बाहेर. मोहिनी, मला त्या ओल्डीज मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. अरे, तू एक काम कर, तू मला तुझ्या लग्नाबद्दल सांग. हा सांग. हे सगळे तुझे आहेत. एक काम, तुझे कसे असते? सो लक्झुरियस. मला आवडला, मी घेऊन जाणार आहे. आणि आरकेला सांग. दी, दी चल ना जाऊ बाहेर. दी ऐक ना, चल ना जाऊ बाहेर. तू तू मला तुझ्या लग्नाबद्दल सांगत होती, सांग. सॉरी. काय सांगू? हेच की तू न सांगता कसं लग्न केलंस. एनिवे, हा, तू तर लकी आहेस ग. का मोठा पॅलेस. हा ग, तुम्ही? वहिनी, हा? तुझी फॅमिली बाबांशी बोलतेय. हो, मी अगं, किती ऑड वाटत असेल बाबांना. आणि बाबांशी बोलताना तुझ्या आई बाबांना किती ऑड वाटत असेल. हो वहिनी, तू जरा बाहेर जाऊन मॅनेज करशील का, बोलशील हो, वगैरे. तोपर्यंत हाय.
व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. तू विसरलीस मला. अगं आठव, तुम्ही घरी आला होतात तेव्हा मला वाटलं घरात कोणीतरी चोर घुसलंय, त्यामुळे मी तुला असं ओढलं होतं नाही का. अगं मुद्दाम नव्हतं केलं मी ते. हा आठवलं आठवलं. वहिनी आठवलं हिला. ताई तुम्ही बोलत बसा ना, मी बाहेर जाते. हा दी बाहेर आहे मी. चालेल चालेल, साऊंड गुड. बाय. काय रे हे? मला वाटलं हे करत तिला सगळं सांगशील आपल्या फर्स्ट डेट बद्दल. Isn't it strange? आपण कधी कधी एकमेकांच्या खूप जवळ आहोत असे वागतो, आणि कधी कधी तर नो कॉन्टॅक्ट. तू का नाही फोन केलास मग? असं मी फोन नाही केला, पण रूम मधनं वहिनीला बाहेर काढायची आयडिया मीच केली नाही का? व्हॉट डू यू थिंक? दॅट वॉज अ कोइन्सिडन्स? आणि तुला काय वाटतं, त्या ओल्डीजना काय वाटत असेल याचा मला खरंच फरक पडतो? माइंड ब्लोइंग. आय एम. This is not fair. आधी आपण भेटलो, मग नो कॉन्टॅक्ट, मग आपण डेटवर गेलो, मग परत नो कॉन्टॅक्ट. असं नाही चालायचं ना. नाउ वी शुड स्टॉप प्लेइंग हाइड अँड सीक. कार्तिकी कुठे आहे? ती आत बसली. काय करायचं या मुलीचं? मी बोलवून आणते तिलाही. असू दे आई, ती आत अजिंक्य दादांसोबत बोलते. असू दे. ए मी तुमच्यासाठी चहा टाकते. हा नाही नाही नको बाळा. ए बेटा, असू दे. मुलीच्या सासरी पाणीही घेतलं जात नाही अशी प्रथा असते. अरे बाबा, अहो महेंद्रजी, पाणी नका पिऊ, पण हे हे दिंड तर शेअर करा माझ्या बरोबर. काय गमगमा सुटलाय, माझ्या हे तोंडाला पाणी सुटलंय. हा? घ्या, घ्या, घ्या. बाबा थांबा. अजिबात खायचं नाही ते. कारण हे मी खाणार आहे एकटा. चालेल ना? तुम्ही बसा बसा आई, बसा बसा ते. अरे नाही नाही नाही, जाऊ दे. अहो नाही नाही, असू दे. काय बंटी, काय बघतो काय? आवडतो मला दिंड. माइंड ब्लोईंग आहे आई. कमाल. आलात तुम्ही? आलात म्हणजे काय, येणारच ना. आई बाबा एवढे आलेत माझ्यासाठी, तर यायला नको? बाय द वे, आत्ता काहीतरी कानावर पडलं माझ्या की लेकीच्या सासरी चहाही घेणार नाही. कोण बोललो? बाबा बोलले का? नाही बरोबर आहे तुमचं. लेकीच्या सासरी घेऊच नका चहा, पण मुलाकडे घेऊ शकता ना. 2026 मध्ये होता, पण मी मुलगाच आहे की तुमचा. जावई म्हणजे मुलगाच. घ्याल ना चहा? हा तुमचा मोठेपणा झाला हो. राघवा, अरे तू आलास, पण तुझी आई कुठे आहे? अजून नाही आली. स्ट्रेंज. म्हणजे तुला काहीच बोलली नाही का ती?
नाही बोलली तर नाही, पण असेल काहीतरी कामात असेल म्हणून आली नसेल. एनिवे जरा टाइम प्लीज आता. हे आई, हे खरंच माइंड ब्लोईंग आहे. म्हणजे हे तर मी खाणारच आहे एकटा, पण घरी येणार आहे तुमच्या स्पेशली हे खायला. चालेल ना? हो हो नक्की या. पण त्याआधी 5 परतावणीला तुम्हाला यायचं हे लक्षात आहे ना? ऑफकोर्स नक्की येणार. आणि हो, फक्त आर के सरांनी नाही हं? तर तुम्ही सगळ्यांनी यायचं आवर्जून. आता यापुढचे सगळे सण आपण एकत्र साजरे करूया. म्हणजे काय नक्कीच नक्कीच करूया हा? बाबा, आई, आय नो माझ्यामुळे लग्न सेलिब्रेट नाही करता आलं तुम्हाला. सगळं इतक्या घाईत झालं की पण आय प्रॉमिस, यापुढे तुम्ही म्हणाल तसं सगळे रिच्युअल्स तुम्हाला हवेत तसे करूया. अरे सर, पण तुमची इतकी कामं आणि कामाचं काय, काम आहेच की. मोहिनीच म्हणाली आहे, काम येत जात राहतं, पण दुरावलेली माणसं परत येत नाहीत. त्यामुळे माणसं जपावी लागतात. मी काही बायकोच्या शब्दाबाहेर नाही. तिने सांगितलं मी ऐकलं. सो द थिंग इज, तुम्ही आता पुढचं सगळं ठरवायचं, मी तिथे टच व्हायचं. हवं तर कॉल टाईम द्या, शार्प पोचतो मी. काय म्हणते? तुमचं कुठलं वागणं खरं मानू तेच कळत नाही. बरं, चला निघू आम्ही. जरा कार्तिकीला बोलून आणतेस का? हो मी आले. आय हॅव टू गो. मी नाही जाऊ देणार. आई बाबा वाट बघताय. हो हो मुर्दा. पण मला एक प्रॉमिस करायचं. आता तू मला रेग्युलरली भेटशील. दी आईने ते हो गेलं. हा दी येतेस ना तू बाहेर? हा येस. ऍक्च्युली वी वर जस्ट चिट चॅटिंग. तुझ्या लग्नाबद्दल काही सांगितलंच नाही, तर मी त्यांनाच विचारत होते. हो गेले. बाय अजिंक्य सर. बाय. चल बोल. बरं चला आता निघू. या पण एक लक्षात ठेवा, परत यायचंय तुम्हाला. हो आणि परत येताना भरपूर दिंडी घेऊन या. आणि नंतर हे आता काही मला परत मिळायचे नाही. काय राघवा. बंटी सर, ते कुठे काही ऑडिशन असेल तर मला सांगा हा. हो नक्कीच. हा. बरं सर, आमच्या मोहिनीचं काही चुकलं माकलं तर मोठ्या मनानं माफ करा हं. नाही, अगदी हक्कानं ओरडा देखील तिला. आता मुलगी तुमचीच आहे. हो, पण हा मुलगा आधीपासूनच तुमचा आहे, त्यामुळे डोंट वरी. एका रात्रीत तुमचं सगळ्यांचंच आयुष्य 360 डिग्रीने बदललंय, मला माहिती आहे. म्हणजे जिच्यामुळे तुमचं घर लाईव्हली होतं, ती आता इथे आहे. सो आय नो तुम्हाला कसं वाटत असेल. पण एक लक्षात ठेवा, तुमची मुलगी कुठेही गेलेली नाही आहे. उलट एका मुलाला घेऊन आली आहे मी. त्यामुळे तर 2 घर आहेत तुम्हाला. एक तुमचं आहेच आणि हेही तुमचंच आहे. त्यामुळे कुठलाही संकोच ठेवायचा नाही. आठवण आली की लगेच निघून यायचं.
पण बाबा, आई, तुम्हाला काही वाटलं, प्रॉब्लेम वाटला किंवा सहज जरी फोन करावासा वाटला तर प्लीज फोन करा मला. मला माहिती आहे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सांगणार नाहीत मला, पण आमचं गुप्तहेर आहे तुमच्या घरात. काय कार्तिकी, ह्यांनी नाही सांगितलं तरी तू सांगायचंस मला. डील? डील. तुम्ही तुम्ही हे इतकं सगळं बोललास, आता आता आम्हाला मोहिनीची अजिबात काळजी नाही. आणि हो, ते पास परतवणीचं मात्र लक्षात ठेवा, विसरू नका. येस. अरे ते कसं विसरणार, मी विसरणार नाही आणि कोणालाही विसरू देणार नाही. नक्की येणार आम्ही. हा? शेपा. बरं आता निघतो. चला चला, मी खालपर्यंत सोडायला येतो. हो, कशाला? नाही नाही, ठीक आहे, चला या या या. येतो सर. बंटी, ये रे बंटी. आज सावकाश. थँक्यू. थँक्यू. आई नव्हत्या घरी आणि तुम्ही अगदी वेळेवर आलात म्हणून. वेळेवर कुठे, थोडा उशीरच झाला मलाही. सॉरी. अहो सॉरी काय त्यात, मला तर वाटलेलं तुम्ही येणारच नाही. मला खूप टेन्शन आलं होतं, पण तुम्ही खरंच खूप छान सरप्राईज दिलत मला. याहून मोठं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हं? आपल्या लग्नाचं गिफ्ट कालच आणून ठेवलं होतं, तुला दाखवायचं राहिलंय. ये दाखवतो. गिफ्ट? सो गेट रेडी फॉर द सरप्राईज. 1 मिनिट. तुम्ही खरंच गिफ्ट आणलंय माझ्यासाठी? हो, कारण आर के कधीच खोटं बोलत नाही. जे बोलतो तेच करतो, किंवा त्याने ऑलरेडी ते केलेलं असतं म्हणून तो बोलतो. मला कळतच नाही तुमचं कुठलं वागणं खरं आणि कुठलं खोटं. हो ना, ऍक्टर आहे ना, त्याच गोष्टीचे तर पैसे घेतो मी, आणि त्याच पैशातून हे खास गिफ्ट आणलंय फक्त तुझ्यासाठी. हो, हे सकाळी बघितलं होतं मी, तेच तुम्हाला विचारणार होते की काय आहे. नाही, आता कोणाला काही विचारायची गरजच नाही. तू स्वतः तुझ्या डोळ्यांनीच बघू शकतेस. ओपन इट. हं? ओपन होतं ते, ओपन इट. हा. उघडत का नाहीये हे? लेट मी हेल्प यू. हे कॅलेंडर आता? हं? म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायला वेळ आहे ना अजून, मग आतापासून कॅलेंडर? पण आपल्या नात्याची नवीन सुरुवात झाली आहे ना, आपल्या नात्याचं कॅलेंडर आहे. म्हणजे? म्हणजे
फक्त 7 महिन्यांचं आहे हे कॅलेंडर. ऑगस्ट 2026 ते फेब्रुवारी 2027. 7 महिने. तू पाहिलं नाहीस बहुतेक नीट कॅलेंडर. सी, ही रियालिटी आहे आपल्या नात्याची. 7 महिने, 7 वचनं, 7 पावलं आणि 7 उपक्रम खास तुझ्यासाठी. तुला तुझ्या उपक्रमाचं वेळापत्रक दाखवतो. महिना पहिला, पाऊल पहिलं, उपासमार. दुसरा महिना, दुसरं पाऊल, परावलंबन. तिसरा महिना, तिसरं पाऊल, दुःख. चौथा महिना, चौथं पाऊल, संशय. 5वा महिना, 5वं पाऊल, कलह. 6वा महिना, 6वं पाऊल, एकटेपणा. आणि 7वा महिना, 7वं पाऊल, शत्रुत्व. आणि या पुढचं पाऊल घराबाहेर. क्लिअर? या 7 महिन्यातला प्रत्येक दिवस तुला आठवण करून देईल मी दिलेल्या प्रॉमिसची. आजपासून प्रत्येक तारखेवर पडणारा क्रॉस हा आपल्या नात्यावर पडलेला क्रॉस असेल. आणि ज्या दिवशी हे कॅलेंडर संपेल त्या दिवशी आपलं नातंही संपेल. त्यानंतर तुला डिवोर्स देणार म्हणजे मग तुझं आयुष्यही कसं वाटलं सरप्राईज? So, the game has begun. तुझं हे सो कॉल्ड 7 जन्मांचं नातं 7 महिन्यात कसं कोलॅप्स होतं ते बघ फक्त आता. 210 दिवस उरलेत आता फक्त. गुरुजी काय म्हणाले? अर्धांगिनी. अर्धांगिनी. आता या अर्धांगिनीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करणार मी. पूर्ण श्युअरिटी, स्टेबिलिटी घालवून टाकणार तुझ्या आयुष्यातून. आज रखरखीत उन्हाळा असेल, उद्या पूर येईल एवढा पावसाळा, आणि परवा जीव जाईल एवढी थंडी. कशाचीच गॅरंटी ठेवणार नाही, कुठलीच खात्री नाही. बघशील. नीट बघ एकदा कॅलेंडर. सगळे महत्वाचे फेस्टिवल्स याच 7 महिन्यात आहे. जनरली फेस्टिवल्स लोकांच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येतात. तुझ्या आयुष्यात फक्त टॉर्चर घेऊन येणार 7 महिने. ट्रस्ट मी. आता पहिला महिना आहे, सप्तपदीचं पहिलं पाऊल. पोषण, कुपोषण करणार तुझं. शारीरिक, मानसिक,
इमोशनल. रेडी राहा. नाही उपासमारीची वेळ आणली ना तुझ्यावर तर नाव नाही सांगणार आरके. दिसला माणूस की नातं जोड, बडबड 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 सगळ्यांना ज्ञान देतेस ना. 7 जन्म 7 जन्म ऐकून किटलेत कान माझे. मी सर्च केला की जसे 7 जन्म असतात तसे 7 स्वर्ग आणि 7 नरकही असतात. हे 7 नरक स्वतःच्या डोळ्यांनी बघशीलही आणि भोगशीलही. 7 महिने माझ्यासोबत, त्यानंतर माझ्याशिवाय आयुष्यभर.